पुण्यातील स्वारगेट येथे 26 वर्षीय युवतीवरती बलात्कार केलेला नराधम हा गेले 70 तासापासून खरं तर पळून गेला होता, लपून बसला होता आणि याला शोधण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त आणि फौजफाटा खरं तर तयार केला होता। ज्या पद्धतीने पाहिले की गुन्हाड गावामध्ये पोलिसांनी मोठा फौजफाटा आणला, मात्र रात्रीच्या वेळामध्ये दत्तात्रय गाडेला भूक लागल्यानंतर ह्याच घरामध्ये दत्तात्रय गाडे खरं तर तहान लागली आणि भूक लागली म्हणून जेवण करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला ची माहिती आपल्याला खरं तर मिळते आणि याच ठिकाणी त्या घरामध्ये असलेल्यांनी त्याला जेवण पाणी दिलं आणि नंतर तीच माहिती पोलिसांपर्यंत आणि गावातील नागरिकांपर्यंत खरं तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र गेले 2 दिवस दत्तात्रय गाडे हा कुठे होता तर ह्याच कॅनेलच्या चारीमध्ये, म्हणजे एक चारी आहे त्या चारीच्या ह्याच्यामध्ये तो लपून बसलेला ची माहिती खरं तर आपल्याला मिळते। एकंदरीत पोलिसांनी ज्या पद्धतीने पूर्वेच्या बाजूला जो ऊसाची शेती आहे त्या ऊसाच्या शेतीमध्ये त्याचं पहिलं लोकेशन आढळून आलं होतं आणि त्या लोकेशनच्या ठिकाणी पोलिसांनी ड्रोन असेल किंवा डॉग स्क्वॉड असेल याच्या माध्यमातून त्याचा जो शोध आहे तो सुरू केला होता। मात्र एकंदरीत पाहिले की दत्तात्रय गाडेंनी चकवा देत म्हणजे त्याच्या घराच्या जवळच्या बाजूला तो येऊन थांबला होता, याच ठिकाणी चारीमध्ये लपून बसला होता। बहुतेक त्याला घरी जाण्याची आस लागली असावी किंवा मुलाला भेटण्याची आस लागली असावी अशीच माहिती या ठिकाणी मिळत आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतो की गेले 70 तासापासून पोलिसांना चकवा देणारा दत्तात्रय गाडे हा मात्र या ठिकाणून चारीमधून बाहेर निघाला आणि त्या ठिकाणी असलेलं मैदान आहे त्या मैदानामध्ये तो खरं तर आढळून आला आणि नंतर येथील स्थानिकांना आणि पोलीस पाटलांना त्यांनी फोन केला आणि काहीतरी बोलायचं मात्र सांगितलं। मात्र एकंदरीत त्याची शेवटची जी इच्छा होती ती मात्र मुलाला भेटण्याची होती अशीच माहिती सध्या स्थानिकांनी दिलेली पाहायला मिळते। मात्र एकंदरीत याच चारीमध्ये दत्तात्रय गाडे हा 2 दिवस असल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे। सुनील तिगळे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।